महामुंबई टाइम्स। विषय ग्रामविकास खात्याच्या पलीकडे जाऊन किमान 6 खात्याचा आज एकंदरीत लक्षवेधी आहे। त्या लक्षवेधीमध्ये जे मुद्दे मांडले ते महत्त्वाचे आहेत। त्यामुळे अध्यक्ष महोदय, आता सदस्यांनी जे सांगितलं की ब्रॉडबँड व्यवस्थेचा विषय होता, त्या संदर्भातली माहिती आपल्या सगळ्यांच्या समोर या सभागृहामध्ये मी सांगत असताना, अध्यक्ष महोदय, ब्रॉडबँड ग्रामपंचायतीमध्ये जोडण्याची व्यवस्था जवळजवळ 24,905 ग्रामपंचायतीमध्ये पोहोचलेली आहे। प्रत्यक्षात त्या ठिकाणी इंटरनेट ब्रॉडबँड चालू असणाऱ्या ग्रामपंचायती 3,000च्या आसपास आहे। त्यामुळे बाकीच्या ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेटची व्यवस्था चालू करण्याची प्रक्रिया चालू आहे। वास्तविक पाहता ते तातडीने होणं अपेक्षित आहे। या संदर्भात सदस्य महोदयांची भूमिका मांडली, त्यामध्ये तथ्य आहे। या संदर्भात त्यांची जी मागणी आहे, मीटिंग घेतली पाहिजे, हा विषय त्या संदर्भात मी बोलतो। परंतु जातीच्या दाखल्या संदर्भातला विषय त्यांनी आपल्या समोर मांडला, तोही विषय महत्त्वाचा आहे। कारण ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असताना जातीचं प्रमाणपत्र व्हॅलिडिटी असली पाहिजे ही अट निवडणूक लढवताना असते। परंतु उमेदवारीच्या सोयीसाठी आपण काही निर्णय घेतले आणि जात व्हॅलिडिटी प्रमाणपत्र साठी अर्ज दाखल केला, त्याचा अर्ज जोडून आपण ग्रामपंचायतीची निवडणूक लढायला परवानगी देतो। पण ही परवानगी देत असताना 1 वर्षाच्या दाखला देणं बंधनकारक आहे। परंतु 1 वर्षात दाखले पोहोचले नाहीत, आपण 3 वेळा मुदतवाढ दिली। 3 वेळा मुदतवाढ देऊन सुद्धा 3ऱ्या वेळी मुदतवाढ देताना आपण पुन्हा मुदतवाढ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली। परंतु दाखले मिळत असताना ज्या अडचणी येत आहेत, जे सदस्यांनी जे सांगितलं की दाखले मिळत असताना ज्या अडचणी येत आहेत, त्या अडचणी दूर करणं हेही महत्त्वाचं आहे। त्या अनुषंगानं बैठकीमध्ये चर्चा, सभागृहामध्ये अनेकदा चर्चा झालेली आहे आणि त्यावर कायमस्वरूपी मार्ग निघणं आवश्यक आहे। प्रस्ताव दाखल केल्यानंतर किती दिवसात तो त्याचा निकाल दिला पाहिजे आणि किती दिवसात तो दाखला दिला पाहिजे याच्यावर काय बंधनं आणण्याची आवश्यकता आहे, त्याही संदर्भात विचार, पण शेवटी न्याय व्यवस्थेकडे तो व्यवस्था आहे, त्यामुळे त्याही संदर्भात आपण विचार करू। आणि बाकी त्यांनी जो मांडलेला विषय गावठाण हद्दीचा विषय आहे, दुसरा सरपंच भवनचा विषय आहे। सरपंच भवन बांधण्यासंदर्भात खूपदा चर्चा झालेल्या आहेत, पण आपल्याकडं नवी मुंबई सेक्टर 21 मध्ये बांधण्यात आलेलं एक ग्रामविकास भवन आहे। त्यामध्ये सरपंचांची व्यवस्था, सरपंच भवन करता येतं, खूप मोठं भवन आहे। त्यामध्ये काही त्यातील स्पेसिफिक जागा देऊन तिथं सरपंच भवन करता येते का, सरपंचाच्या येण्या जाण्यासाठी, त्यांच्या राहण्यासाठी काही सोय होते का, त्या संदर्भात शासन गंभीर आहे, तोही निर्णय घेतला जाईल। ओव्हरऑल जे सगळे खूप विषय आहेत या संदर्भात, या सगळ्या विषयासंदर्भात अधिवेशन संपल्या आपण बैठक घेऊ आणि संबंधित जरी वेगवेगळे विभाग असले तर या सगळ्या विभागाच्या लोकांना बोलवून एक बैठक आपण आयोजित करून या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करू। परिणय फुके।